इतके प्रचंड प्रश्न येत आहेत. एक फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय. हा. सर माझे क्रॉप लोन आहे, ते युवराज पाटील आहेत, ते प्रश्न विचारतात, सर माझं क्रॉप लोनचे 2 अकाउंट आहेत, हा. पण ते 2 लाखापेक्षा कमी आहे, तर त्या दोन्हीचीही माफी होईल का? हो, ते दोन्हीची रक्कम मिळून जर ती 2 लाख असेल, म्हणजे 2 लाखाच्या आत असेल तर दोन्हीची माफी होईल. ओके. आणि एक दोन्हीची मिळून जर 2 लाखाच्या वरती असेल, समजा एक कर्ज तुमचं 1.5 लाखाचं आहे आणि दुसरं 75,000चं आहे, तर ते ओटीएस मध्ये जाईल. मग ते 25,000 रुपये भरले तुम्ही वरचे, तर एका कर्जाचे 1.5 लाख आणि दुसऱ्याचे 75,000 वेव होतील. आता ही फेअर प्रॅक्टिस आहे की नाही मला माहित नाही, कारण मी शेतकरी आहे. नवं जुनं सगळ्या बँका करतात, हा. राईट. सो नवं जुनं केलेल्या लोकांना पण कर्जमाफीचा लाभ होईल का, असा प्रश्न. नाही, नवं जुनं म्हणजे ही थोडी हे आहे. जे लोक रिन्यू करतात कर्ज, म्हणजे जे लोक रिन्यू करतात म्हणजे ते कर्ज भरतात आणि टेक्निकली ते कर्ज भरतात आणि नवीन करतात, तर ते त्यांच्या बँकेच्या अकाउंटला जर थकबाकीदार दिसत नसतील तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, पण त्यांना प्रोत्साहनपरचा लाभ मिळेल. ओके. सर, एक वेगळा प्रश्न आहे. मी विधिमंडळाची चर्चा तुमच्याशी बोलण्याच्या आधी थोडी विधिमंडळाची चर्चा ऐकत होतो. तर सरकारनं सुरुवातीला बहुतेक 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली होती, इफ आय एम करेक्ट, राईट. सो आता 17 लाख आणि तुम्ही सांगता 31 लाख. तो हा मधला जो फरक आहे तो काही कुठला, जे नाही, हे आमची जी 56 लाखाची जी 56 लाखाचा जो आम्ही डेटा दिलेला आहे, हा योजनेचा डेटा आहे. योजनेमध्ये 3 घटक आहेत, कर्जमाफी, ओटीएस आणि प्रोत्साहन. आता आम्ही 2 घटक राबवतोय, कर्जमाफी आणि प्रोत्साहन. त्याचा साधारण 32 लाखाचा डेटा आहे. तो 32 लाखाच्या डेटात आम्ही आता आहोत, त्यामध्ये 32 लाखाच्या डेटामध्ये आहोत. आणि उरलेला जो 24 लाखाचा डेटा आहे तो ह्याचा आहे, प्रोत्साहनपरचा डेटा आहे. म्हणजे 32 लाख कर्ज हे 29 आणि 24 लाखाचा प्रोत्साहनचा डेटा मिळून 56 लाख आहे. एक प्रश्न सतत विचारला जातोय की ओटीएस मध्ये सरसकट सगळ्यांना ओटीएसचा, मला वाटतं की त्यांना असं म्हणायचं की जे नियमित कर्ज परतफेड करतायत तर त्यांना प्रोत्साहनपर रकमेचा लाभ हा सरसकट मिळेल का, तिथे पण इन्कम टॅक्सचं पॅरामीटर असणार आहे? तिथं पण इन्कम टॅक्सचं पॅरामीटर आहे. वाईट नियमित कर्ज त्यामध्ये असं आहे की त्यांचा नॉन फार्म इन्कम खूप सबस्टॅन्शियल आहे. सो सबस्टॅन्शियल नॉन फार्म इन्कम असेल तर त्याला मग 50,000 शेतकऱ्याचे कशासाठी द्यायचं, कारण आफ्टर ऑल दिस इज पब्लिक मनी, इट हॅज टू गो टू द राईट पीपल. आता हा पॉलिसी मॅटर आहे, पण अनेक प्रेक्षक प्रश्न विचारतात, म्हणून मी तुम्हाला विचारतो की सरकारने बहुधा ते भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हटलं होतं, विधिमंडळामध्ये म्हटल्याचं मला माहिती नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी सरसकट सगळी कर्जमाफी देऊ असं म्हटलं होतं. असं कुठं होतं तुमच्या चर्चेमध्ये आलं होतं? हा, मला माहिती आहे पॉलिसी मॅटर आहे, पण तुमच्या फ्रेमवर्क मध्ये कधी याच्याबद्दल काही चर्चा झाली? नाही, आम्हाला सरसकट असं नाही, पण आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत शेतकऱ्यांना कसं बेनिफिट देता येईल ते पाहावं. आणि साधारण आपण जेव्हा कर्जमाफी देतो तर ती गरजूवंत शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असं आहे, कारण फार मोठ्या 2008ची जी शेतकरी होती त्यामध्ये कुठेही असे कंडिशन नव्हते आणि त्यावेळी फार मोठ्या शेतकऱ्यांची माफी झाली आणि त्यावेळी टीकाही झाली की फार धनदांड्या लोकांना माफी झाली वगैरे, अशी प्रकारची थोडी टीका झाली होती. तर ह्या बाबतीचा विषय. आणि शेवटी कुठलीही योजना असेल तर त्याला अटी निकष तर राहतातच शासनाची कुठल्याही योजना. अविनाश मोरेने तुम्हाला वेगळा प्रश्न विचारलाय. सर, तेवढं विचारा प्लीज की रकमेमध्ये तफावत जाणवत असेल तर काय करावं? हा, हे काही प्रश्न येत आहेत. खरं ऍक्च्युली मला वाटलं होतं की खूप लोक विचारतील. आमच्याकडे काय झालेलं आहे की जी कमर्शियल बँकेची लिस्ट आहे ती जी गाव पातळीवर आम्ही पब्लिश केलेलं आहे, त्यामध्ये त्याचा 31/3/26चा बॅलन्स यायच्या ऐवजी त्याचा आमच्या हेअरकट पॉलिसीचा रक्कमचा हे आलेला आहे. त्यामुळं त्याची गाव पातळीवरील यादीतला रक्कम आणि त्याच्या ह्याच्यामध्ये जो रक्कम आहे त्यामध्ये थोडा फरक आहे, म्हणजे त्या यादीमध्ये. तर मला हे सांगायला असं वाटेल की त्या शेतकऱ्यांनी जावं, पोर्टलवर बघावं. पोर्टलवर तुमची 31/3/26ची रक्कम आहे, ती तुम्हाला मंजूर असल्यास तुम्ही मान्य म्हणा, आणि ती तुम्हाला मंजूर नसल्यास तुम्ही अदर ऑथेंटिकेशन करा आणि ग्रीव्हन्स रेज करा. आता देखील माझ्याकडे मी बघतोय, माझ्याकडे 1000च्या वरती आमच्या पोर्टलला ग्रीव्हन्स रेज झालेले आहेत. हा वेगळा प्रश्न आहे
आणि हा बऱ्याच जणांना असू शकतो बरं का. एक हनुमंत शिंदे नावाचे प्रेक्षक आहेत. सर, माझा TDS 20,000 रुपये होता, परंतु तो ITR भरून मिळवला आहे आणि माझा टोटल इन्कम 1.5 लाख रुपये इयरली होता. फक्त माझं नाव यादीत नाही, मग मला माफी मिळेल का? हा एक प्रश्न. आणि दुसरा असं आहे की काही जणांच्याबद्दल असं असू शकतं की गतवर्षी माझं उत्पन्न चांगलं होतं, राईट, इकडे नोकरीला होतो किंवा अजून कॉर्पोरेटमध्ये काही लोक असू शकतात आणि त्यांचं अचानकच यावर्षी उत्पन्न कमी झालं असेल, जॉब गेला, वॉटेव्हर जे काही कारण. तर अशा लोकांबद्दल काय करू शकतात? नाही, एक लक्षात ठेवा, शासनाची जी योजना आहे ती जेन्युइनली जे पूर्ण वेळ म्हणजे त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे अशा व्यक्तींसाठी आहे. ज्यांना शेतीबाह्य इतर स्त्रोतातनं उत्पन्न जास्त मिळत आहे, त्या वर्षीचं जे काही इन्कम टॅक्सचं लिमिट होतं त्याच्यापेक्षा जर जास्त मिळत असेल तर त्यांना पात्रता नाहीये, हा असा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. मग त्यामध्ये काही लोकांना रेंटल इन्कम मिळत आहे, काही लोकांचे दिसताना शेतकरी दिसतात, पण काही लोकांना इंटरेस्ट इन्कम मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे, की त्यांना इंटरेस्ट इन्कम मिळालेला आहे किंवा इतर त्यांचे व्यवसायाचे उत्पन्न असतात. तर ह्या लोकांना आम्ही योजनेतनं लाभ द्यायचा नाही असा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळं त्या लिमिटपेक्षा जास्त इन्कम असेल त्या वर्षाच्या इन्कम टॅक्स ते मिळणार नाही. लिमिटच्या आत असेल आणि तुमचं तर मिळेल. एक वेगळा प्रश्नाला शिवके ग्राफी नावाचे प्रेक्षक विचारतात की 5 लाख रक्कम थकीत असेल, बँकेनं याआधी OTS ची नोटीस दिलेली असेल, तर ही OTSचं खातं ह्या योजनेमध्ये सामील होऊ शकतं का? होय, मी याप्रमाणे तुम्हाला तुमच्यासाठी जर अत्यंत चांगला आहे की OTSच्या बाबतीत आम्ही सर्व बँकांशी, ज्या कमर्शियल बँका आहेत त्याला RBIच्या धोरणानुसार हेअरकट म्हणतात, की हेअरकट पॉलिसी. म्हणजे RBI काय सांगतं की जे NPA अकाउंट झालेले आहेत, समजा एखाद्याने 2019ला कर्ज घेतलं, त्याची ड्यू डेट 2020 होती, पण काही कारणास्तव कोविड वगैरे आला, त्यांनी 2021 पर्यंत भरलं नाही, 2021ला ते NPA झालं, त्यानंतर तो भरूच शकला नाही, म्हणजे त्यानंतर NPA आहे. आता 2019चं जे कर्ज आहे ते आतापर्यंत त्याची रक्कम खूप वाढणार आहे, पण RBI सांगतं की तुम्ही तो भरणार असाल तर त्याला हेअरकट द्या. म्हणजे NPA डेटच्या नंतर कुठलंही व्याज लावायचं नाहीये आणि NPAच्या डेटला जी रक्कम आहे त्या मुदलात पण सूट द्यायची, आणि ती मुदलात सूट पण खूप देतो आपण. म्हणजे ओल्ड असेल खातं, म्हणजे ती आता आम्ही 1 वर्षाचं जुनं NPA खातं असेल तर 15%, 2 वर्षाचं असेल तर 75, 65, 50 आणि मॅक्झिमम 35. म्हणजे त्याच्या ओरिजिनल बॅलन्स इंटरेस्ट सगळा माफ होणार आणि ह्याला बॅलन्सला 35% वर सेटल होणार. असं आम्ही सर्व बँकांशी मीटिंग घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा प्रकारेच करावं लागणार आहे. बँकांनी ते सगळं जे आहे त्यांच्या बोर्डला पाठवलं, बोर्डकडनं सगळं अप्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे ह्या OTS पॉलिसी जी बँकेची होती त्याप्रमाणेच आम्ही आमची इथे हेअरकट पॉलिसी कमर्शियल बँकेच्या बाबत लागू केलेली आहे. तो जो लाभ मिळतो कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लाभ तुम्हाला ह्या योजनेत मिळेल. म्हणजे तुम्हाला मगाशी मी जे उदाहरण सांगितलं तसं की एखाद्या व्यक्तीचं 2021 मध्ये काही कारणास्तव 5 लाख रुपये हे असेल, 5 लाख रुपये येणं किंवा आता 5 लाख रुपये येणं दिसत असेल, पण त्याचं NPA डेट मधलं इंटरेस्ट 1.5 लाख असेल तर ते 1.5 लाख इंटरेस्ट वेव होईल आणि मग जे 3.5 लाखात होतात त्याच्यात आपण जर त्याचं जी काय पॉलिसी लागेल, समजा त्याचं 75% लागलं तर त्याच्या 75% प्रमाणे पॉलिसी जर प्रमाणे त्याचं 2 लाखाच्या आत आलं तर त्याचं संपूर्णपणे माफ पण होऊ शकतं. तुम्ही मगाशी तफावतीच्या संदर्भात प्रश्न कमी आले जसं तुम्ही म्हणाल, प्रत्यक्षात खूप जास्त आहेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. प्रशांत चौगुले M6Y असं म्हणतायत, सर माझं कर्ज यादीमध्ये 84,000 दाखवतं आणि KYC करायला गेलो की 1,20,000 रुपये दाखवतं, जे बरोबर आहे. मग बँकेत चौकशी केली तेव्हा बँकेने सांगितलं की ही रक्कम बरोबर आहे, KYC करा. मग आता मी करू की नको KYC? तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही KYC करा, कारण आमच्या यादीत जे 82,000ची रक्कम झाली आहे ती तडजोडीनंतर द्यायची, म्हणजे त्या हेअरकट पॉलिसीनुसारची रक्कम आली आहे, ती यायला नव्हती पाहिजे. थोडा आमचा एरर झालेला आहे, पण तुम्ही KYC करा. तुमचं जे 1,60,000 किंवा जे काय 1,20,000 कर्ज आहे ते संपूर्णपणे माफ होईल. तुम्ही मगाशी सांगितलं की कुणाचं कर्ज माफ होणार आहे, तरी पण खूप सारे प्रश्न येत आहेत. नंबर 1, मॉर्गेजचं कर्ज माफ होईल का? नंबर 2, सोसायटीचं कर्ज माफ होईल का? तर कुठलं कर्ज माफ होईल आणि कुठलं माफ होणार नाही हे तुला आणखी एकदा अधोरेखित करू. मगाशी सांगितलंय तरी तुम्ही.
ह्यामध्ये मी सांगू इच्छितो की मॉर्गेजचं कर्ज कुठलं आहे माहिती नाही, पण आता जे आरबीआयची जे पॉलिसी आहे त्याप्रमाणे 1,60,000च्या वरचं जे 1,60,000च्या आतलं जे पीक कर्ज आहे त्याला कुठलंही मॉर्गेज घ्यायचं नाहीये. 1,60,000 पेक्षा वरचं जर पीक कर्ज असेल तर त्याला मॉर्गेज बँका घेऊ शकतात, जिल्हा बँका घेतात, कमर्शियल बँका घेतात. पण मॉर्गेज आहे किंवा नाही हा विषय नाहीये यामध्ये. ह्यामध्ये तुमचं कर्ज पीक कर्ज आहे का तो विषय आहे. मॉर्गेज घेऊन जर तुम्ही एमटी लोन घेतला असाल मीडियम टर्म दुसऱ्या काही पाईपलाईनसाठी किंवा इतर कामासाठी तर ते ह्या योजनेमध्ये पात्र नाहीये. ओके.